अलार्म. लहानपणी अलार्म हा माझा वैरी वाटायचा. कारण पहाटे त्या ठोक्याला वडील मला उठवायचे आणि एका चहाच्या मोबदल्यात तास दीड तास अभ्यास करायला लावायचे. इतर पोरांच्या तुलनेत मी मला दुर्दैवी समजायचो. कारण इतर पोरं मास्तरच्या काचाट्यातून सुटली की मोकळा श्वास घ्यायला स्वतंत्र असायची. माझी अवस्था दयनीय असायची. जे मास्तर आम्हाला शिकवायला होते ते आमचे तीर्थरूपच होते. त्यामुळं दोन्हीकडचा जाच सहन करणं एवढंच माझ्या हाती होतं. इतर तथाकथित विद्यार्थ्यांच्या बापांना पोरगं शाळेत काय दिवे लावतंय हे माहीत नसायचं. पण आमच्याकडं माझा चिठ्ठा पाठ असायचा. त्यामुळं थोडंही इकडं तिकडं झालं रट्टा बसायचा. शाळेतल्यापेक्षा घरातला प्रेमळ रट्टा आम्हाला जास्त मजबूत असायचा. सकाळच्या अलार्मला जाग नाही आली की पाठीवर वात्सल्यपूर्ण हात फिरून पाठ मोकळी होऊन जायची. ते घड्याळ बिघडवण्याचे माझे प्रयत्न फोल गेले. ते बेटपण इतकं मजबूत होतं की बरोबर वेळेला खणकावून गजर करायचं. त्याला गजराचं घड्याळ हे नामाभिधान त्यामुळंच पडलं असावं. ही घड्याळं गोल स्टीलच्या वर्तुळाकार कोंदणात बसवलेली काच, वर एक छोटीशी कडी आणि कडीच्या खाली गजर बंद करायचं बटन. या बटनाला स्पर्श करण्याची माझी महत्त्वाकांक्षा त्या काळात कधीच पूर्ण होऊ शकली नाही. 2 फाकवलेल्या बुटक्या पायांवर ते रुबाबात उभं असायचं. मधले काटे आणि आकडे अंधारातही दिसावेत म्हणून रेडियमचे असायचे. एके दिवशी वडील अलार्म लावायला विसरले की काय माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी पहाटे अलार्म वाजलाच नाही. माझ्या बालपणातला तो एकमेव सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस उजाडल्याची आठवण मी जपून ठेवली आहे. नंतर घड्याळाचे आकार बदलले, स्वभाव बदलले. एरवी कर्कश खणखणाट करून निर्दयपणे हुकमी जाग आणणारी घड्याळं रिटायर होऊन त्या जागी मंजूळ संगीतानं उठवणारी नाजूक घड्याळं घरोघर दिसू लागली. हे मात्र सोयीस्कर होतं. अलार्म ऐकूच आला नाही ही सबब उपयोगी पडू लागली. हळूहळू गजराच्या घड्याळांची पिढी नामशेष होऊन गेली आणि त्यांची जागा घेणारा जगाच्या क्षितिजावर एक सुपर हिरो तळपला, मोबाईल. या हिरोनं तर अनेकांना मोडीत काढलं. कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे सगळे अडगळीत जाऊन पडले. वडिलांनी लावलेली शिस्त अशी अंगात भिनलेली होती की मलाही अलार्म लावायची सवय लागून गेली. फरक एवढाच होता की मी तो मोबाईलवर लावत होतो. काही असो, मला पहाटे उठायला खूप आवडतं. माझा मोबाईल मला प्रेमळपणे जाग आणतो. यातही परवा विघ्न आलं. झालं असं की मी मोबाईल बदलला. आता नवीन मोबाईल मस्त देखणा होता. नेहमीप्रमाणे अलार्म लावून झोपी गेलो. एरवी 5च्या ठोक्याला जागा होणारा मी दुसऱ्या दिवशी 6ला जागा झालो. नेहमीपेक्षा 1 तास जास्त झोप झाल्यामुळं नाही म्हटलं तरी सुखावलो, पण थोडा दुखावलोही होतो. मोबाईल पाहिला तर त्या बिचाऱ्यानं अलार्म वाजवून थकवून मान टाकली होती. मग अलार्म टोन पाहिला आणि उलगडा झाला. हा टोन इतका क्षीण आणि गोड आवाजाचा होता की जाग आलेल्यालाही परत साखर झोप लागावी. मी तो बदलायचा प्रयत्न करून पाहिला, पण काही जमेना. शेवटी नेहमीप्रमाणे सूनबाईंना शरण गेलो. तिनं तो हातात घेतला आणि त्याच्यावर काय संस्कार केले देव जाणे. बाबा, अब कल सुबह देखिए ये आपको कैसे जगाता है. रात्री मी झोपताना अलार्म सेट केला आणि पहाटे पाठीत लाथ घातल्यासारखं उठून बसलो. एरवी कसल्याही आवाजाचा परिणाम न होणारी ही सुद्धा काय झालं असं म्हणत तटकन उठून बसली. गजराच्या घड्याळानं शर्मेनं तोंड खाली घालावी अशी ही अलार्म ट्यून होती. आता परत एकदा माझी पहाट वेळेवर उजाडू लागली आहे आणि बोनस म्हणजे ही सुद्धा अनिच्छेनं का होईना जागी होऊन फिरायला बाहेर पडू लागली आहे. लेखन मंगेश उदगीरकर.
वाचन दत्ता सरदेशमुख.